नमस्कार मित्रांनो, मी आज आहे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ कोल्हापूर। तर सगळ्यात अगोदर मी इथले एक गार्डन दाखवणार आहे। तो अतिशय सुंदर आणि एकदम मस्त फॅबुलस गार्डन आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मागे एकदम मस्त असे बैल त्यांनी डेकोरेट केलेले आहे। तर बघू शकता मागे लोखंडाच्या तारा आहेत आणि त्या समोर बैलाची मान लावले अथवा बैलाची फेस आहे। तर मागे बघू शकता तुम्ही अशी सुंदर सिद्ध गार्डन आहे। ही एंट्री आहे मित्रांनो, ही एंट्री गेट आहे। तर आपण पाहूया हे गार्डन स्पेशल काय आहे, या गार्डन मध्ये काय असं नवीन आहे की एवढं सुंदर गेट आहे आणि सुरुवातीलाच एवढी भारी आहे। ग्रामीण जीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कणेरी तालुका करवीर या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते। 200हून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे। तर मित्रांनो, इथे जाण्यासाठी आपल्याला कोल्हापूर पासून फक्त 12 किलोमीटर अंतर कापावं लागतं। तर मित्रांनो, इथे आपल्याला भरपूर असे शिकायला भेटणार आहे अथवा आपला दिवस एक अतुलनीय, एक अत्यंत मोलाची असे आपल्याला नक्कीच भासते। तर मित्रांनो, इथे जय श्रीराम, विष्णू आणि शंकर यानी की ब्रह्म विष्णू महेश यांचे स्टॅच्यू आहेत यानी की त्यांचे इथे मूर्ती आहेत। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता, आता बोलू शकता हर हर महादेव। इथे बघू शकता महादेव आपल्या अतिशय शांत स्वभावात अथवा शांततेने मेडिटेशन करताना ही मूर्ती तुम्हाला इथे दिसू शकते आणि जणू काही तुम्ही तिथे बघतच राहावं असं तुम्हाला वाटेल। तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट नक्की ठरू शकतं। या व्हिडिओ बघून तुम्ही कोल्हापूरला गेलंच पाहिजे असं तुम्ही डिसाईड पण करू शकता, कारण आता मी जो दाखवणार आहे तो गार्डन, पण मठ मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता सध्या फ्लावर्स अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या कलरचे फ्लावर, आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणी, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी जणू काय महाकाय आणि एकदम सुंदर देव अवतारले आहे। तर मित्रांनो, बोला पंढरीनाथ विठ्ठल महाराज की जय। तर आता पुढे जाऊया। तर इथे क्रीपर यानी की झाडाचे कमान बांधण्यासारखे ते ऑटोमॅटिक तयार झालेले आहे। तर ही आहे मित्रांनो गुफा। इथे आल्यावर मित्रांनो तुम्हाला कळेल द इम्पॉर्टन्स ऑफ मेडिटेशन अँड योगा, आणि जे आमच्या पूर्वजांनी दिलेली एक मोठी देणगी, नुसतं भारतालाच नव्हे तर अख्ख्या जगाला दिलेली तो एक गिफ्ट आहे। तर हे समोर जे आहे तो भक्तनिवास आहे। भक्तनिवास आणि वॉटरफॉलच्या समोरच गंगा, यमुना, सरस्वती असे 3 रिव्हर तुम्हाला इथे दिसतील। तर मित्रांनो, या गार्डन मध्ये अजून असे भरपूर काही शिकायला भेटणार आहे। तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला आपण बघूया आता नेक्स्ट लेवल। हे बघा, सुंदर कलरफुल वेगवेगळे फ्लावर बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असे वेगवेगळे फ्लावर इथे आहे। तर त्याचे डेकोरेशन आणि त्यांचे देखभाल अतिशय उत्तमपणे केलेले आहे अथवा करण्यात आलेले आहे। तर परत तुम्ही ते बघू शकता आपली संस्कृती, साधू संतांची संस्कृती, गौमाता ॲट द टॉप। तुम्हाला जसं माहिती आहे गौ आपली माता आहे, तर या सगळ्या जगाची माता गौमाता आहे। मित्रांनो, जर तुम्ही इथे उभा राहिला अथवा बसला तर नक्कीच तुम्हाला भासेल व्हॉट अ नाईस प्लेस। तुम्हाला वाटेल की आम्ही स्वर्गातच आहे। तर आता बघूया मित्रांनो, या गार्डनची देखभाल करणारे अथवा या गार्डनला स्वर्ग बनवणारे हेच ती लोक। आता बघू शकता खेडेगावातील अथवा अतिशय जुन्या पद्धतील जुन्या काळातील ही झाडे
ही झाडे सध्या लोप पावताना दिसत आहे. हे निवडुंगाचं झाड आहे. हे फळ आहे मित्रांनो, जे गुलाब दिसतं ना ते फळ आहे. आम्ही लहानपणी खायचो. तुम्ही पण खाल्लं असेल. तुम्ही खाल्लं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कोणी कोणी खाल्लेलं आहे. तर याला काटे असतात. हे बघा इथं आर्टिफिशियल कासव आहे. स्लो अँड स्टेडी विन द रेस. सो फ्रेंड्स, वी मस्ट विन द रेस इन लाईफ. तर त्यासाठी ट्रॅव्हलिंग प्रवास करणं फार महत्त्वाचं आहे. हे बघा विंचू सॉरी. तर इथे बघा हे सगळे औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती फार महत्त्वाची बेडूक पण आहे. हे बघा एकापेक्षा एक अशी औषधी वनस्पती या गार्डन मध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता या गार्डन मधले एक अद्भुत अविश्वसनीय अति सुंदरसे दृश्य. हे बघा या माणसांना अथवा इथे जे काही डेकोरेट केलेले आहे ते झाडांनी डेकोरेट केलेले. त्यांना केस झाडाची अथवा त्या क्रीपरची केस देण्यात आलेले आहे. किती सुंदर हा दृश्य आहे ना मित्रांनो. नक्कीच कमेंट मध्ये सांगा की हा दृश्य तुम्हाला कसं वाटलं आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता अति महाकाय असे मगर त्यांनी डेकोरेट केले किंवा त्यांनी बांधलेले आहे. बघा अतिशय सुंदर असे हा मगर आहे. तर तुम्ही मगरीच्या तोंडात एंट्री करून बाहेर येऊ शकता आणि लोक अशा पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने करतात. प्रत्येक राज्याचे पवित्र वेशभूषा त्यांनी ते अशा गार्डन मध्ये दाखवलेले आहे अथवा प्रिपेअर तयार केलेले आहे. तर ही जो गार्डन आहे त्या एक गोलाकार आहे आणि गोलाकार या गार्डन मध्ये त्यांनी प्रत्येक राज्याची खासियत अथवा स्पेशल वेशभूषा त्यांनी ते दाखवलेले अथवा तयार केलेले आहे. तर त्यासोबतच तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर सुंदर असे फुलं पण दिसतील. बघू शकता ही गार्डन फुलांनी भरलेले आहे. ही गार्डन भारतातील प्रत्येक राज्याच्या वेशभूषेने भरलेले आहे. ही गार्डन असे सुंदर असे देखाव्याने भरलेले आहे. तर ही गार्डन तिथे बघा मोठे मोठे असे ते भांडे ठेवलेले ते पाषाण काळातले तो अतिशय जुन्या काळातले ते हौद अथवा टाकी म्हणू शकतो. ते बघू शकतो एवढे मोठे भांडे आहेत ज्यामध्ये पाणी ठेवायचे पहिल्याचे लोक. मित्रांनो, भारत माता की जय. आपण यांच्यामुळेच निवांत, निश्चित आणि शांततेने आपलं जीवन जगत असतो. आमचे संरक्षण अथवा आमची सुरक्षा यांच्या हातात आहे. यांच्यामुळे आपण आजही एकदम उत्तम रीतीने आपलं जीवन प्रत्येक दिवस जगत असतो. तर इथे बघू शकता तुम्ही विहिरीसारखं असे खड्डा खोदून तर ते रोपवाटिका यांनी वाढवत आहेत. याने की कमी जागेत जास्त उत्पन्न काढणं हा त्यांचा एक ध्येय आहे. तर इथे बघू शकता गार्डनर याने की माळी काम करणारे लोक त्यांचे काम अतिशय व्यवस्थित करत आहे. ही आहे फुलपाखरे उद्यान. इथे तुम्हाला फुलपाखरे बघायला भेटणार, त्यासोबत अतिशय सुंदर असे फूल पण बघायला भेटणार. आणि इथे बघू शकता गारगोटीने बनवलेले ऊन.
चला मित्रांनो, आता आपण बाहेर आलेले आहे मगरीच्या तोंडातून आणि क्रोकोडाईलच्या तोंडातून बाहेर आलेले आहे. तर मित्रांनो, व्यवस्थित अतिशय सुंदर पद्धतीने मी व्हिडिओ कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला टाइम भेटला तर नक्की कनेरी मठला व्हिजिट द्या, कारण वन डे ट्रिप जबरदस्त होणार आहे. अतिशय आनंदित, अतिशय छान होणार आहे मित्रांनो. धन्यवाद.